आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत चमचमीत भाकरीसोबत भारी लागणारी शेवभाजी। ही भाजी इतकी टेस्टी लागते की एकदा खाल्ली की पुन्हा खावीशी वाटेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। ही शेवभाजी खायला एकदम टेस्टी, करायला सोपी अशी आहे। शेवभाजी बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला वाटण लागणार आहे। त्यासाठी 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। त्याचबरोबर 2 मोठ्या आकाराचे लाल छान पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत आणि 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत। आता कढई घ्यायची आहे, लोखंडी कढई घेतलेली आहे, म्हणजे यामध्ये हा कांदा टोमॅटो आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर छान असा स्मोक येतो, याला स्मोकी फ्लेवर येतो। आता यामध्ये कांदा टोमॅटो घालून घेतलेला आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया आणि छान असं हे भाजून घेऊया। टोमॅटो छान मऊ झाला की यामध्ये आपल्याला घालायची आहे हिरवी मिरची। हिरवी मिरचीसुद्धा कांदा टोमॅटो बरोबर छान अशी भाजून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे ओला नारळ। ओला नारळसुद्धा एक छोटी वाटीभर असं आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर घालायचं आहे 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं, हे तुकडे करून यामध्ये घालून घ्यायचं आहे। सगळं आता आपल्याला 1-5 मिनिट तरी छान असं भाजून घ्यायचं आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने सगळं छान असं मऊसूत शिजलं गेल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड होऊ द्यायचं आहे। कांदा टोमॅटो छान थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान स्मूथ अशी याची पेस्ट वाटून घ्यायची आहे। आता कढई तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल चांगलं तापलं की त्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा मोहरी। मोहरी घातल्यानंतर जिरंसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत। आता हे जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ते सगळं वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत हे वाटणसुद्धा आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे। वाटण चांगलं परतलं गेलेलं आहे। आता यामध्ये काही मसाले घालून घेऊया। 1 छोटा चमचा हळद घालून घ्यायची आहे, थोडंसं लाल तिखट घालायचं आहे, त्यानंतर घरचा जो काळा मसाला आहे तो घालून घेतला। 1 छोटा चमचा, अगदी छोटा चमचा मी गरम मसाला घातलेला आहे आणि त्यानंतर किचन किंग मसाला आणि धनेपूड घालून घ्यायचे आहे। आता हे सगळे मसाले आपल्याला छान एकत्र करून घ्यायचे आहेत। त्याआधी आपण यामध्ये घालून घेऊया मीठ घालून हे सगळं मसाला आपण छान असा एकत्र करून घेऊया आणि परतून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने सगळं तेल सुटेपर्यंत छान असं परतलं गेलेलं आहे। आता यामध्ये गरम केलेलं पाणी घालून घेऊया। आवडीनुसार इथे आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि हा सगळा मसाला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने आपण हा रस्सा तयार करून घेतलेला आहे। याला एक छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आली की यामध्ये ही भाजीची जी शेव असते ती घालून घ्यायची आहे। गॅस बंद करायच्या आधी फक्त 1 मिनिटभर आपल्याला ही शेव घालून घ्यायची। गॅस लगेचच बंद करायचा आणि वरून कसुरी मेथी घालून घ्यायची आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर असेल तर कोथिंबीरसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये घालून घ्या आणि अशा पद्धतीने गरमागरम ही भाजी सर्व करा। भाकरीसोबत खूप छान लागते। तर अशा पद्धतीने आज आपण ही चमचमीत झणझणीत शेवभाजी केलेली आहे। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। फेसबुकवरून बघत असाल तर पेजला नक्की फॉलो करा। अशाच पद्धतीच्या सोप्या नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।